आज आमच्या धुळे पंचायत समितीमध्ये आलिमगो एसआर ट्रस्टच्या माध्यमातून अस्थिव्यंग आमच्या सगळे दिव्यांग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे BDO साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत, BDO वाघ साहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या संस्था या आलिमगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एसआर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि हा चांगला कार्यक्रम आहे। गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे। पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगल्या प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढे अपंग लोक असतील, बांधव असतील, भगिनी असतील, यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे। याच्यासाठीचा मोठ्या प्रमाणात शिबिर आम्ही तिथे आयोजित करणार आहोत। पण आज आम्ही जे केलं, मला यांनी संपर्क केला की आम्हाला असं शिबिर आयोजित करायचं आहे, तर आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली। पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुक्यातले सर्वसामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एखादं शिबिर ठेवलं का सर्व गावागावी त्यांचा तो निरोप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल, काही धुळे शहरातले देखील अनेक लोक तिथं अपंग बांधव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जिल्ह्यातल्या अपंग बांधवांना विनंती करतो की ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम हात आणि पाय लागणार असतील त्यांनी आमच्या आमदार कार्यालयाला संपर्क करा। आम्ही 100% त्यांना उपलब्ध करून देऊ आणि मदत करण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करण्याची मोहीम ही सुरूच राहणार आहे, अशा प्रकारची आशा व्यक्त करतो।